नमस्कार मंडळी, आपण भेट देणार आहोत आज कोल्हापूर जवळील एका प्राचीन, पवित्र आणि गूढ अशा ठिकाणी, रामलिंग गुहा मंदिर। राम आणि शिव यांच्या साक्षात संगमताची अनुभूती देणारे हे स्थान आपल्याला इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माची प्रचिती देतं। तो स्टार्ट करूया मित्रांनो आपण आजच्या या माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगला। मित्रांनो, या अध्यात्माचं, मंदिराचं महत्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता। येथील पवित्र जल आणि माती अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पाठवली गेली होती। हे स्थान आजही अयोध्येशी जोडलं गेलेलं आहे। मित्रांनो, आपण निघालोय जत पासून रामलिंग टेकडी। सो मित्रांनो, कसं जायचं आपण बघूया। आपण निघालोय जत पासून कुंभारी लागणार, आपल्याला कुंभारी पासून धावडवाडी लागणार, धावडवाडी मधून आपण नागजला पोहोचणार, नागज पासून आपल्याला लागणार तो नागपूर हायवे। तिथून आपण आता निघालोय, हे डायरेक्ट हाच रोड सेम टोल नाक्यापासून आपल्याला पुढे जाणार हा अंकली पूल बायपास। ओके, सो अंकली पुलापासून आपण परत जयसिंगपूर मध्ये न जाता जयसिंगपूर बायपासने आपण तमदलगे ह्या मार्गे आपण जाणार हातकणंगले, आणि हातकणंगले पासून आपण जाणार रामलिंग मंदिर। सो ट्रेनने जर कोण येणार असेल तर रेल्वे स्टेशन पण हातकणंगलेला आहे, तिथून फक्त 3.5 किलोमीटर अंतरावर हे रामलिंग मंदिर आहे। सो रेल्वेने सुद्धा तुम्ही येऊ शकता। वाहनांचा जर विचार केला आपण तर 4 चाकी आणि 2 चाकी दोन्हीही वाहनातून आपण ह्या ठिकाणी पोहोचू शकतो। मित्रांनो, श्रीरामांचे वास्तव्य जिथे जिथे देशभरात होते तिथे तिथे आजही काही अवशेष सापडत असतात। कोल्हापुरातही असा एक डोंगर आहे जिथे श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वास्तव्य केलं होतं। तिथे श्रीरामांनी घडवलेला चमत्कार आजही पाहायला मिळतो। भगवान शंकराची महती असणारी देशभरात अनेक ठिकाणे आहेत, पण महाराष्ट्रात असे एक ठिकाण आहे जिथे श्री प्रभू राम, श्री शंकर भगवान या दोघांचे अस्तित्व एकाच ठिकाणी आहे। कोल्हापूर मधील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ असलेले रामलिंग हे प्रसिद्ध ठिकाण आहे। हे मंदिर श्रीराम आणि भगवान शंकर यांच्या महतीची प्रसिद्धी करणारे आहे। 14 वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांनी येथे वास्तव्य केले होते अशी माहिती पुराण काळात मिळते। आळते गावाच्या मागच्या छोट्याशा डोंगराच्या कुशीत गर्द वनराईत वसलेले हे रामलिंग मंदिर आहे। आपण आता वळतोय हातकणंगले पासून, हे चाललेलं आहे हा रामलिंग मंदिराकडे निघालेलो आहे आपण। आता मंदिराचा इतिहास आपण तेथीलच असलेले पुजारी गुरव यांच्याशीच आपण ती माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत। सो आपण एक्सायटेड आहोत, आता आपण तिथं पूर्ण मंदिराची माहिती त्यांच्याच मुखातून आपण ऐकून घेणार आहोत। सो कंटिन्यू करूया आपण। बघू शकता आपण साईडला जे आहे हा निसर्ग सौंदर्य खूप छान आहे।
या भागातच धुळोबा, बाहुबली ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आणि श्रावणात इथे भाविकांची जास्त गर्दी असते. तेथे जाऊन दर्शन घेणाऱ्या फार लोकांना श्रीरामांच्या वास्तव्यांची कल्पना आहे. हा सुरू झाला आता रामलिंग टेकडी परिसर. बघू शकता मित्रांनो, पाऊस होऊन गेलेला आहे, त्यामुळे एकदम सगळीकडे हिरवगार असं ही निसर्गानं हिरवी चादर पसरलेली आहे. आणि ह्या वातावरणातून जाताना संत तुकाराम महाराजांचा एक अभंग पूर्ण ह्याला साजेसा होतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. पाहू शकतो आपण खूप सुंदर अशी निसर्गानं तयार केलेली ही कमान. हा आहे मंदिराच्या बाजूतील परिसर. ही आहे मेन मंदिराची एंट्री गेट. काकू आहेत, आज माळीताई आहेत आपल्याबरोबर, माझी मिसेस, मुलगा. हेमाडपंथी मंदिर पूर्ण दगडाचं म्हणजे बांधकाम आहे. इथं पाहू शकतो आपण आसपासला पूर्ण असलेली हे हिरवीगार अशी वनराई. साईडलाच आहे गोमुख. हा आहे वरचा परिसर, सुंदर असा परिसर. हे खालच्या साईडला शिखर दिसतात, हे सप्तऋषींचे मंदिर आहेत. सुंदर हा छोटासा तलाव आहे. आणि ह्या तलावामध्ये जर आपण पाहिलं तर मी तुम्हाला दाखवणारच आहे परत. मासे, कासव खूप छान आहेत. हा आहे संपूर्ण मंदिराचा परिसर. आणि हा निघालेलो आहे आता आपण विठ्ठल रुक्मिणींची ही मूर्ती बघू शकतोय आपण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ओके, खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. आता पाहू शकतोय आपण हे संपूर्ण मंदिर पूर्णपणे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. सुंदर अशी ही रचना आहे मंदिराची. याचे दगडी खांब, सिद्धेश्वरांची मूर्ती. आता मंदिरात जात असताना आपण एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे संपूर्ण गुहेमधून पडणारे पाण्याचे थेंब. हे पहा, आता आपण निघालोय आत मंदिरामध्ये. हे बरोबर जे लोखंडी पूल दिसतोय आपल्याला, त्या पुलाच्या बरोबर खालच्या साईडला संपूर्ण पाणी आहे. आणि हे पाहू शकतो आपण आता संपूर्ण हे संपूर्ण पाणी झिरपतंय ह्या डोंगरामधून. आणि उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कायम ह्या ठिकाणी पाणी असतं. आता जास्त माहिती आपण ऐकूया गुरव सरांकडूनच. प्रभू श्रीराम वनवासामध्ये त्यावेळी शिवलिंग स्थापन केलेलं आहे. पूजेला पाणी नव्हतं म्हणून या गुहेच्या वरती श्रीरामाने बाण मारला. त्यावेळीपासून गंगा, यमुना, सरस्वती अशा तिन्ही धारांचं कायम चालू आहे. शिवलिंगावर आवश्यक जलाभिषेक होत आहे. कायम असतं, कायम 12 महिने 24 तास. म्हणजे बघा मित्रांनो, हे कायम कंटिन्यू असं पाणी झिरपत असतंय. आणि इथं आहे स्वयंभू पार्वती माता जगत जननी. हे आहे स्वयंभू पार्वती मातांची मूर्ती. ओके, ते वीरभद्र आहे. तिथे स्वयंभू गणपती झाले, पण आता ते पाण्याने हे झाले. स्वयंभू गणेश जे झाले होते, पण पाण्याचा कमी झाले. तुमचं नाव काय? माझं नाव सूरज बाळासाहेब गुरव, खातेदार. ओके, गाव तुमचं? आळते. आळते. ओके, धन्यवाद सर. जय श्रीराम. जय श्रीराम. या कुंडामध्ये अनेक मासे आणि कासवं आहेत. आणि आजूबाजूला जर पाहिलं आपण तर सप्तऋषींची मंदिरं आहेत.
आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहेत। या वनराईमध्ये मोर, माकडे, वानर म्हणू आपण, असे खूप आहेत। त्यामुळे जर तुम्हाला निसर्गाची आवड असेल आणि आध्यात्मिक पण आवड असेल तर दोन्ही हे तुमचं ठिकाण मन प्रसन्न करून टाकतं। ही आजूबाजूला जे दिसतात आपल्याला ही सप्तऋषींची शिखरं आहेत। ओके, आणि हे सप्त ऋषी जे आहेत जमदग्नी वगैरे यांची सगळी ही मंदिरं आहेत। आता आपण हा जो परिसर निघालोय वर चालत, हे संपूर्ण एक प्रदक्षिणा होती मंदिराला, त्यामुळे आपण हे चालत निघालोय। आणि हे आम्हाला पुजाऱ्यांनीच सांगितलं की तुम्ही हे चालत जावा, निसर्ग सौंदर्य खूप छान आहे। आणि जिथं हे निगा राखली गेली ते ह्या ऋषींचं समाधीस्थान आहे, महाराजांचं। खूप सुंदर असा नजारा आहे। आता हे वटवृक्ष आहे, किती वर्षापूर्वीचा आहे हे आपल्याला माहित नाही, पण भरपूर साक्ष देऊ शकतो हा वटवृक्ष आपल्याला। पाहू शकतो आपण, खूप सुंदर असं हे वातावरण आहे, एकदम सुंदर। मित्रांनो, आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ओके, सो भेटूया मित्रांनो पुढच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू अगेन। जय महाराष्ट्र, जय श्रीराम।